नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। जी 4/4/2025 जी माननीय धर्मादाय आयुक्त साहेबांनी ऑर्डर केलेली आहे ती एक तो ज्युडिशियल ऑर्डर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर नाही आहे। त्याच्या विरुद्ध जर का कोणी त्याला एनीवन हू इज अग्रीड बाय दॅट ऑर्डर ही हॅज राईट टू चॅलेंज देर शुड नॉट बी एनी ट्रायल बाय द मीडिया अगेन्स्ट सच ऑर्डर्स। यू आर मेकिंग एलिगेशंस अगेन्स्ट अ पर्सन ऑफ अ डिस्ट्रिक्ट केडर ऑफ अ डिस्ट्रिक्ट जज टू थिंक ट्वाइस बिफोर मेकिंग सच एलिगेशंस। आम्हाला का गरज आहे त्याला आम्ही एक कंपेलिंग नेसेसिटी म्हणतो की त्याच्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्हाला जमीन विकायची आणि त्यासाठी आपण परवानगी द्यावी। त्यानंतर त्याचा रिझोल्युशन पास होतो, त्याला करावा लागतो, तो सुद्धा एकतर एकमताने किंवा बहुमताने करावा लागतो। त्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं। आता मीडियामध्ये मी स्वतः ऐकलेलं आहे, ज्यांनी काय परिषद घेतली होती, जो काही काय याच्यावरती टिप्पणी करत होता जो सद्गृहस्थ, तर ही 230 कोटीची प्रॉपर्टी 450 पावणे 500 कोटीची आहे। आता हे म्हणायचा अधिकार कोणाला आहे साहेब? जो व्हॅल्युअर आहे तो व्हॅल्युअर म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्युअर असतात त्यांना तो अधिकार असतो, वकिलाला नसतो। चॅरिटी कमिशनरला पण हा अधिकार नाही त्याचं व्हॅल्युएशन ठरवायचा। व्हॅल्युएशन ठरवायचा अधिकार गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्यूवर असतो। एखाद्याचा व्हॅल्युएशनचा हे पटला नाही तर तुम्ही दुसऱ्या कुठच्या तरी सिनियरकडे जाऊन ती व्हॅल्युएशन होईल। पण फक्त मीडियामध्ये रंगवायचा की 250 कोटीची प्रॉपर्टी 500 कोटीची प्रॉपर्टी 250 कोटीला विकायचा परवानगी दिली चॅरिटी कमिशनर। ह्याने काय होतं काय की लोकांचा चॅरिटी कमिशनरच्या हा धर्मादाय संघटनेवरचा विश्वास उडत जातो आणि त्याचा परिणाम सगळ्यांवरतीच होतो। आणि एकदा अशी बातमी आली की जो प्रस्ताव आता चॅरिटी कमिशनरच्या समोर असेल, आमचे दुसरे काही पेंडिंग मॅटर्स असेल, चॅरिटी कमिशनर प्रत्येकाकडे त्या नजरेने बघणार। आणि ही 30 कोटीची सँक्शन मागितली आहे, ही प्रॉपर्टी 80 कोटीची असेल, मग थांबवा, स्लो करा। ह्याने नुकसान बाकीचे जे जेन्युइन ट्रस्ट आहेत त्यांचं होतं। म्हणून ही जी परिषद आहे की आपण ह्याच्यापुरती रिस्ट्रिक्ट ठेवूया की दोष कोणाचा आहे तो मुळात बघितला पाहिजे आणि त्याचा दोषाचा खापर चॅरिटी कमिशनच्या उगाच डोकी फोडण्यात काही अर्थ नाही। आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय अभिमानाने आणि आनंदाने आणि मी विश्वासाने सांगू शकतो, हे जे धर्मादाय आयुक्त आहेत ते आल्यापासून त्यांनी एकही असा निर्णय दिलेला नाही की तो निर्णय वादग्रस्त असेल। इव्हन सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती इतका विश्वास टाकला होता आणि इतक्या मॅटर सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली ह्या साहेबांकडे चॅरिटी कमिशनकडे जे कलोती साहेब आहेत त्यांच्याकडे विश्वासाने पाठवल्या। त्या विश्वासाने त्यांनी त्या ऑर्डर्स पास केल्या आणि त्याचा मोठा नंबर होता, कमी वेळ होता, तेवढ्या वेळात त्यांनी पूर्ण हे केलं आणि त्यांना त्या ऑर्डर करता यावं म्हणून आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य दिलं। आम्ही आमच्या मॅटर त्या दिवसात चालवल्या नाहीत कारण त्यांना वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी तेवढ्या मॅटर चालवल्या आणि त्यातली एकही मॅटर परत आलेलं नाही। इतका विश्वास जर सुप्रीम कोर्टाने टाकला आहे त्यांच्यावरती तर उगाच काहीतरी खोटे आरोप करून त्यांना बदनाम करणं ह्याच्यामध्ये काही हे नाही, तथ्य नाही त्यात। म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की प्रस्ताव ट्रस्टींकडून येतो। ट्रस्टी जेव्हा प्रस्ताव पाठवतात तर ट्रस्टींनी समजा एखादी माहिती लपवली असेल, जसं ह्याच्यामध्ये ते मंदिर वगैरे होतं ते काय लपवलं वगैरे असा आरोप आहेत वगैरे। आता त्याची आम्हाला म्हणजे मला प्रत्यक्ष माहिती नाही म्हणून मी काही बोलत नाही, पण जर अर्जदारांनी काय माहिती लपवली असेल आणि माझ्या माहितीनुसार आमच्याकडे ही पद्धत आहे, ऑर्डर करायच्या अगोदर आम्ही एव्हिडन्स ॲफिडेव्हिट घेतो, शपथेवरती त्या ट्रस्टींना आम्ही लिहून घेतो त्यांच्याकडून की ही वस्तू स्थिती आहे। तर त्यांनी त्याच्यात सुद्धा जर मंदिर दाखवलं नसेल किंवा मंदिर जी हे वगळलं असेल, लपवलं असेल, तर ह्याचा दोष कोणाचा? चॅरिटी कमिशनरचा नाही। चॅरिटी कमिशनरनी जर प्रोसिजर पाळलं नसतं
तर आपण कॅबिनेट कमिशनरला दोष देऊ शकलो असतो. आणि जर ट्रस्टींनी जर जाणीवपूर्वक विचारपूर्वक काही गोष्टी लपवल्या असतील आणि त्याप्रमाणे जर त्या ह्याने जर ऑर्डर झाली असेल तर त्याला चॅलेंज करणं हा तर एक आहेच. आणि मला एक प्रामुख्याने तुम्हाला सांगावं असं वाटेल, जर त्यांना किंचितही काहीतरी स्वारस्य असतं तर त्यांनी स्टे दिला नसता. त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी लगेच स्टेटस को केलाय. त्यामुळे कॅबिनेट कमिशनरना ह्या प्रकरणामध्ये गोवण्याचा जो प्रकार केलाय तो निंदनीय आहे, म्हणून त्याचा आम्ही निषेध करतोय. बोलो